नमस्कार, माझे नाव स्पृहा निलेश सबनीस, राहणार कोल्हापूर. माझ्या प्रसंगाचे नाव आहे ब्रह्मगिरीचे गर्भहरण. 8वा अध्याय. जेव्हा श्री गजानन महाराज त्यांचे शिष्य कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यात राहायचे, तेव्हा तिथे काही साधू पुरुष आले. त्यांनी सांगितले की ते खूप ज्ञानी आहेत आणि संपूर्ण वेदांत जाणतात. त्यांचा पुढारी ब्रह्मगिरी यांनी भगवद्गीतेतल्या नैनम छिंदती या श्लोकावर प्रवचन केले. त्यात त्यांनी सांगितले, आत्म्याला शस्त्रे तोडीत नाही, त्याला अग्नी जाळत नाही, तसेच त्याला पाणी भिजवतही नाही आणि वायू सुकवतही नाही. या कथनात त्यांच्या स्वानुभवाचा एक लवलेशही नव्हता. त्यामुळं काही गावकरी म्हणाले, अरे हा तर नुसता शब्दच्छलच झाला. त्याच वेळी श्री गजानन महाराज एका सागवानाच्या पलंगावरती चिलीम ओढीत बसले होते. चिलीम पिता पिता एक ठिणगी त्या पलंगावरती पडली. ती कोणालाच दिसली नाही, पण हळूहळू धूर निघू लागला. शेवटी पलंग सगळीकडून पेटला. ते पाहून गावकरी जोर जोरात ओरडू लागले, सद्गुरुनाथा, ताबडतोब पलंगावरून खाली उतरा. अहो, सागाची लाकडं आहेत ती, पाहण्याशिवाय विझणार नाही. पण महाराज पलंगावरून खाली उतरले नाही. ते म्हणाले, मी अजिबात खाली उतरणार नाही आणि कोणीही आग विझवायला पाणी आणायचे नाही. मग ते ब्रह्मगिरीला उद्देशून म्हणाले, अहो ब्रह्मगिरी महाराज, या पलंगावर येऊन बसा की. तुम्हाला सगळी भगवद्गीता पाठ आहे ना. अहो, आत्म्याला अग्नी नाही ना जाळत, मग आता कशाला माघार घेता. ते सगळं पाहून ब्रह्मगिरी पळून जाऊ लागला. महाराज भास्कर पाटीलांना म्हणाले, अरे भास्करा, जा त्या ब्रह्मगिरीला धर, अगदी आदरानं घेऊन ये आणि बसव या पलंगावर. भास्कर पाटीलांनी ब्रह्मगिरीला धरलं. ब्रह्मगिरी गयावया करू लागला. पण भास्कर पाटीलांनी त्याचं काही न ऐकता त्याला गजानन महाराजांच्या समोर नेऊन उभं केलं. ब्रह्मगिरी म्हणाला, महाराज, मी पोट भर्या संतय, शिरापुरी खायला गोसावी बनलो, मला यातला काहीच अनुभव नाही, मला क्षमा करा महाराज. पलंग पेटतच होता. शेवटी शिष्य महाराजांना म्हणाले, महाराज, कृपा करून आमच्यासाठी तरी खाली या. शेवटी शिष्यगणांच्या आग्रहाला मान देऊन श्री गजानन महाराज खाली उतरले आणि पलंग जळून खाक झाला. आता ब्रह्मगिरी गोसाव्याचा अभिमान पार गळून गेला होता. मग मध्यरात्री श्री गजानन महाराजांनी त्याला उपदेश केला, आजपासून सारा दंभाचार सोडून दे. एकदा अंगाला राख लागली म्हणजे उपाधीपासून माणसानं दूर राहावं. अनुभवाशिवाय कुणाला कधीही ज्ञान सांगू नये. नुसतं शब्दपांडित्य काय कामाचं. मच्छिंद्र, जालंधर, गोरख, गहिनी, ज्ञानेश्वर ह्यांचा केवढा अधिकार होता. स्वानुभवाचंच ज्ञान त्यांनी जगाला सांगितलं. शंकराचार्यांनीही तेच केलं. हे बघ, आजपासून शिरापुरी खात भूमीवर भटकू नकोस, त्यातून काहीही हाती लागणार नाही बघ. हा बोध ऐकून ब्रह्मगिरी गोसाव्याची वृत्ती अगदी विरक्त होऊन गेली. भल्या पहाटे उठून शिष्यांनाही न सांगता तो विरक्त झालेला गोसावी निघून गेला. धन्यवाद.